हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? वेलकम टू माय चॅनल. ॲक्च्युली आज ना मी सिम्पल अँड इझी मेकअप दाखवत होते बिगिनर्ससाठी, जे की मी स्वतः पण बिगिनर्स आहे. बट देन टू मी काही गोष्टी जर मला माहिती आहेत त्या गोष्टी मी शेअर करते. सो ह्याच्यामध्ये मी आज खूप टाईमाने लेन्स पण वापरले होते, तर तुम्ही मला सांगा कसं वाटतं आहेत माझ्या फेसवरती लेन्सेस. हा माझा रिअल फेस आहे, ज्याच्यावरती मी जस्ट प्रायमर यूज केलं आहे. प्रायमरच्या आधी मी बर्फ यूज केला, म्हणजे आईस यूज केलं होतं. खूप चांगलेपणी तुम्ही तुमच्या फेसवरती ते रब करा. जितकं टाईम तुम्ही रब कराल त्याच्यानंतर थोडंसं ते सुकायला टाईम द्या, त्यानंतर प्रायमर यूज करा. बिकॉज लाँग लास्टिंग राहण्यासाठी. आता गरमी चालू झाली आहे, सो मेकअप जर तुम्ही कुठे गेल्यावरती करताय, सो प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, स्वेटिंग नाही झाली पाहिजे सारखी म्हणून. आणि ह्या वेळेला मी थोडासा शायनी फेस, मतलब लाईक ग्लोई, लाईक ग्लॅम मेकअप टाईप, तर त्यासाठी मी आधीच काय बोलतात त्याला, हायलायटर यूज केलं होतं. सो त्यानंतर मी जसं हे बघा, मी याच्यावरती दाखवलं आणि तुम्हाला कन्सील यूज केलं आहे. कधी कधी काही गोष्टी मी विसरते, बिकॉज मी स्वतः यूज करते बट मी विसरून जाते की मी हे काय यूज केलं. आणि हे मी फाउंडेशन आधीपासून तयार केलं होतं, म्हणजे तेच बर्फाचं जे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं. सो हे मी यूज केलं चांगलं, म्हणजे लाईक सेट होतं, ते प्रॉपर बसतं. त्यानंतर नॉर्मल आपलं कन्सिलर यूज केलं आहे आणि ते म्हणजे पिंपल्स थोडेसे दिसत होते, ते दिसत होते, मी यूज केले. सो ते झाल्यानंतर फाउंडेशन आणि बेसिक ब्लश, आय शॅडो यूज केला होता चांगलावाला. मला एक डार्क शेड नव्हतं, एक गोल्डन शेड यूज केलं होतं मी बघा त्याच्यावरती. सो चांगलं वाटत होतं तसं तर. सो तुम्ही पण ट्राय करून बघा, सेम ॲज इट इज, तुम्हालाही चांगलं वाटेल. ट्रेडिशनलवरती तर जाईलच, मे बी ट्रेडिशनलवरतीच हे चांगलं वाटेल. आणि सिम्पल आणि इझी मेकअप होतं, सो तुम्हालाही करायला काही जास्त हार्ड नाही आहे. सो सगळ्या गोष्टी ह्या यूज करा आणि मलासुद्धा सांगा कमेंट्समध्ये की कसं होतं, कसं वाटत होता माझा मेकअप. आणि आता आला आहे चॅनलवरती तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि आता ह्याच्या पुढे जे व्हिडिओज बनतील ते माझे व्लॉग्स जे असतील ते ट्रॅव्हल ब्लॉग असतील, बिकॉज जसं जसं मला टाईम भेटेल तसे तसे मी व्हिडिओज बनवीन, तुम्हाला दाखवीन. आणि आता ह्यासाठी मी सांगते की आता मला टाईम नाही आहे, बिकॉज मी थोडंसं घाईमध्ये आहे, बिकॉज मी चालली कुठेतरी. बिकॉज आता तुम्हाला कळालं असेल की होळी आहे, सो मी कोकणची आहे, सो मी चालले कोकणात होळीसाठी. सो तिथे आता जायचं आहे, सो माझी पॅकिंग वगैरे सगळ्या गोष्टी करण्यामध्ये माझा टाईम निघून जातो, म्हणून मला व्हिडिओज बनवायलासुद्धा टाईम सध्या भेटत नाही आहे. मी टाईम काढते त्याच्यासाठी. आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.